तर कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। अजामीनपात्र वॉरंट नंतरही कोकाटे सरेंडर नाही असं सरकारी वकिलांनी म्हटलं। तर अंतरिम आदेश अजून दिलेले नाहीत असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलं। तर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना दिलासा द्यावा असं ॲडव्होकेट कदम यांनी म्हटलंय। कोकाटेंच्या शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी असा युक्तिवाद या ठिकाणी ॲडव्होकेट कदम यांनी केलेला आहे। तर अंतरिम आदेश अजून दिलेले नाही असे कोर्टानं म्हटलंय। तर कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती द्या, वकिलांनी कोर्टासमोर ही मागणी केली आहे। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती द्या अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर केली आहे। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला देण्यात आलाय। कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवलाय। तर कोकाटे यांचे वकील ॲडव्होकेट रवींद्र कदम यांचा आता युक्तिवाद संपलेला आहे। त्यांनी मेडिकल रिपोर्ट कोकाटेंचा कोर्टासमोर ठेवलेला आहे। ते सध्या लीलावती रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत। त्यांच्यावर एंजिओप्लास्टी होणार आहे असा अहवाल कोर्टामध्ये देण्यात आलाय। तर आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये काय काय झालं ते आपण पाहूया। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती द्या अशी मागणी त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर केली। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आलाय। सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलं। तर ही फसवणूक नव्हतीच, कोकाटेंच्या वकिलांनी हा युक्तिवाद केलाय। कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवला। लीलावतीमधील आयसीयू मध्ये कोकाटे ॲडमिट आहेत, याचा रिपोर्ट कोर्टासमोर ठेवण्यात आलाय। तर अफजल अन्सारी यांच्या 4 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली होती, याचा दाखला देखील कोर्टासमोर देण्यात आलेला आहे। खासदार अफजल अन्सारी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय याआधी झाला होता, त्याचा दाखला कोकाटे यांच्या वकिलांनी कोर्टासमोर दिलेला आहे। अफजल अन्सारी यांच्या 4 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती मिळाली होती। त्यानंतर रवींद्र कदम यांचा युक्तिवाद आता संपलेला आहे। हस्तक्षेप करणारे वकील जे आहेत ते आता युक्तिवाद करतायत। तर कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती द्या अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केलेली आहे। कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवलेला आहे। त्यांच्यावर एंजिओप्लास्टी केली जाणार आहे हे सुद्धा कोकाटेंच्या वकिलांकडून कोर्टासमोर ठेवलं गेलं। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे वकील सध्या युक्तिवाद करतायत। त्यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली, कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली असा युक्तिवाद यामध्ये करण्यात आलेला आहे। कोकाटे आणि त्यांचा भाऊ दोघांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या लोकांच्या प्रवर्गातून अर्ज करून ती घरं लाटली असा युक्तिवाद हस्तक्षेप करणाऱ्या याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केलेला आहे। तर कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर दाखला दिलेला आहे। अफजल अन्सारी प्रकरणाचा हा दाखला देण्यात आला। 4 वर्षांच्या त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्याचा दाखला कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर ठेवला। तर कोकाटेंचे वकील ॲडव्होकेट रवींद्र कदम यांचा युक्तिवाद संपला असून हस्तक्षेप याचिका करणाऱ्या वकिलांकडनं आता युक्तिवाद सुरू आहे। माणिकराव कोकाटे त्यावेळी सभापती होते, वकील होते, ते काय करतायत त्यांना पूर्ण कल्पना होती असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिका करणाऱ्या वकिलांनी केलेला आहे। त्यांना कायद्याची पूर्ण जाण होती, तरीही त्यांनी अशा प्रवर्गातून अर्ज करणं पसंत केलं असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। तर अर्ज करून दोन्ही भावांनी घरं लाटली असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी हे मुद्दे मांडलेत। कोकाटेंसह भावाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या प्रवर्गात अर्ज करून दोन्ही भावांनी घरं लाटली असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी म्हटलंय। माणिकराव कोकाटे यांनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली, कोकाटे आणि त्यांचा भाऊ दोघांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांच्या प्रवर्गातून अर्ज करून ही घरं लाटली असा युक्तिवाद या ठिकाणी हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। माणिकराव कोकाटे त्यावेळी सभापती होते, वकील होते, ते काय करतायत त्यांना पूर्ण कल्पना होती, त्यांना कायद्याची पूर्ण जाण होती, तरीही त्यांनी अशा प्रवर्गातून अर्ज करणं पसंत केलं असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केला आहे। हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचा सध्या युक्तिवाद सुरू आहे। त्याआधी जो युक्तिवाद झालेला आहे तो रवींद्र कदम यांनी केला। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती द्या अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टासमोर केली। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखलाही कोर्टासमोर देण्यात आला। तर काय झालं कोकाटेंच्या संदर्भातील सुनावणीत आतापर्यंत ते पाहूया। कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती द्या अशी मागणी वकिलांनी कोर्टासमोर केली। राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला। सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला असं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलंय। तर ही फसवणूक नव्हतीच असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केलाय। कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवला। लीलावतीमधील आयसीयू मध्ये कोकाटे ॲडमिट आहेत।
हा रिपोर्ट देखील कोर्टासमोर ठेवण्यात आलाय। तर कोकाटे सभापती होते, त्यांनी जे केलं त्याची त्यांना कल्पना होती असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलाय। कायद्याची माहिती असताना सुद्धा गरिबांसाठीच्या घरं लाटण्यात आली असा युक्तिवाद देखील हस्तक्षेप करणाऱ्या वकिलांनी केलेला आहे। कोकाटे सभापती होते, त्यांनी जे केलं ते त्यांना माहिती होतं। कोकाटेंनी मंत्री असून गरिबांची घरं लाटली असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर म्हटलं। कोकाटेंसह भावाचा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या प्रवर्गातून अर्ज होता, अर्ज करून दोन्ही भावांनी घरं लाटली असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी म्हटलं। तर प्रकरण काय आहे ते आपण पाहूया। 1995 मध्ये माणिकराव कोकाटेंनी नाशिकमध्ये शासकीय कोट्यातून सदनिका मिळवली होती। या सदनिका मुख्यमंत्री कोट्यातील होत्या। ही सदनिका मिळवण्यासाठी कोकाटेंनी बनावट कागदपत्र सादर केली होती। या सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी होत्या। पण कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी खोटी माहिती सादर करत कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटल्या। या विरोधात तत्कालीन मंत्री तुकाराम दिघोळे यांनी तक्रार केली होती। त्यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता। फेब्रुवारीमध्ये नाशिकच्या प्रथम वर्ग न्यायालयानं कोकाटे बंधूंना 2 वर्ष कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली। तीच शिक्षा नाशिक सत्र न्यायालयानं सुद्धा कायम ठेवली। तर कोकाटे सभापती होते, त्यांनी जे केलं त्याची त्यांना कल्पना होती असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलाय। कायद्याची माहिती असताना सुद्धा गरिबांसाठीच्या प्रवर्गातून त्यांनी अर्ज केले आणि सदनिका लाटल्या असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिका करणाऱ्या वकिलांनी केलेला आहे। त्याचबरोबर कोकाटे यांचे भाऊ हे कंत्राटदार होते आणि त्यांची 25 एकर जमीन होती असा युक्तिवाद देखील यामध्ये करण्यात आलाय। त्यामुळे ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये येत नव्हते असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केला आहे। कोकाटेंचे भाऊ कंत्राटदार होते, त्यांची 25 एकर जमीन होती, दोघं त्यावेळी आर्थिक दुर्बल प्रवर्गात येत नव्हते असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केलेला आहे। तर कोकाटेंचे भाऊ कंत्राटदार होते, त्यांची 25 एकर जमीन होती, दोघं भाऊ म्हणजे दोघं त्यावेळी आर्थिक दुर्बल प्रवर्गात येत नव्हते असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला। 2 ते 3 हस्तक्षेप याचिका यामध्ये करण्यात आलेल्या आहेत। तर त्यामध्ये हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडनं हा युक्तिवाद सध्या सुरू आहे। तर दोघं त्यावेळेला आर्थिक दुर्बल प्रवर्गामध्ये येत नव्हते असा युक्तिवाद हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। तर कोकाटे सभापती होते, त्यांनी जे केलं त्याची त्यांना कल्पना होती असं हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटलं। गेल्या 1 तासापासून या प्रकरणावर हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। याआधी जवळपास पाऊण तास कोकाटे यांच्या वकिलांकडनं युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि आता हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडनं युक्तिवाद केला जातोय। याआधी कोकाटे यांच्या जुन्या आणि आर्थिक स्थिती संदर्भातली माहिती कोर्टासमोर ठेवण्यात आली। नंतर हे फसवणुकीचं प्रकरण नाही असं देखील या ठिकाणी कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। तर त्यावर आता हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद सुरू आहे। कोकाटे यांच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे हस्तक्षेप याचिकाकर्त्यांकडनं खोडले जात आहेत। तर